ब्रह्मकुमारी संस्थेतर्फे माध्यम प्रतिनिधींसाठी रक्षाबंधन सण साजरा। आजच्या जीवनशैलीत ताणतणावाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे। काम, क्रोध, लोभ, मोह आणि अहंकार यासारख्या विकारांनी ग्रासित होऊन मनुष्याचे जीवनमान अत्यंत त्रासदायक बनले आहे। समाजाचा आरसा असणाऱ्या पत्रकार वर्गालाही यापासून वेगळे राहता आलेले नाही। प्रसार माध्यम प्रतिनिधींना देखील अनेक पातळ्यांवर ताणतणावाला सामोरे जावे लागते। या समस्यांवर उपाय म्हणून ब्रह्मकुमारी संस्थेच्या राजयोग ध्यान पद्धतीचा उपयोग माध्यम प्रतिनिधींना होऊ शकतो। रोज फक्त 10 मिनिटे मन एकाग्र करून भगवंताशी संधान जोडल्यास अंतर्मनात शांतता आणि समाधानाची अनुभूती मिळते। त्यामुळे निर्णय घेण्याची क्षमता, परखण्याची क्षमता, सहकार्याची भावना आणि अकार्यक्षमतेत वाढ होते। या रक्षाबंधनाच्या निमित्ताने प्रसार माध्यम प्रतिनिधींनी राजयोग मेडिटेशनचा अनुभव घ्यावा, हीच बहिणींची अमूल्य भेट ठरेल अशी भावना नाशिक जिल्हा प्रमुख ब्रह्मकुमारी वासंती दिदीजी यांनी व्यक्त केली। रक्षाबंधनाचे औचित्य साधून ब्रह्मकुमारी संस्थेच्या म्हसरूळ येथील मुख्य सेवा केंद्रात प्रसार माध्यम प्रतिनिधींसाठी रक्षाबंधन सणाचे आयोजन करण्यात आले होते। दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित या कार्यक्रमात शहरातील विविध वृत्तपत्र आणि वाहिन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते। ब्रह्मकुमारी संस्थेतर्फे समाजातील सर्व स्तरापर्यंत आध्यात्मिक संदेश पोहोचवण्यासाठी विविध प्रभागातून संमेलने, कार्यशाळा, सेमिनार आणि संगोष्ठी आयोजित केल्या जातात। माध्यम प्रतिनिधींसाठीही विशेष संमेलनाचे आयोजन माउंट आबू येथे करण्यात आले आहे। 26 ते 30 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या या मीडिया महासंमेलनाचे निमंत्रण ब्रह्मकुमारी वासंती दिदीजींनी उपस्थित प्रतिनिधींना दिले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक ब्रह्मकुमारी ज्योती दिदी यांनी केले, तर सूत्रसंचालन ब्रह्मकुमार दिलीप भाई यांनी केले। या प्रसंगी उपस्थित मान्यवर माध्यम प्रतिनिधींना राखी बांधून सुविचार कार्ड, ईश्वरीय भेटवस्तू आणि प्रसाद देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। आभार प्रदर्शन ब्रह्मकुमार राजन भाई यांनी केले। या कार्यक्रमात नाशिक मेट्रो न्यूजचे संपादक भरत गोसावी, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश उखाडे, कल्पेश लचके, लोकशाही न्यूजचे योगेश रोकडे, लोकमंथनचे भ्रमर बाविस्कर आणि केशव ढोमनर, महाराष्ट्र टाइम्स यासारखे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। माउंट आबू येथे होणाऱ्या 26 ते 30 सप्टेंबरच्या राजयोग मेडिटेशन सेशनमध्ये नाशिकहून भरत गोसावी, केशव ढोमनर, कल्पेश लचके, योगेश रोकडे आणि प्रकाश उखाडे हे पत्रकार सहभागी होणार आहेत। वृत्तसंकलन विभाग, नाशिक न्यूज, मेट्रो शाळा।